संक्रांतीच्या सणाशी संबंधित काही रंजक आणि अर्थपूर्ण परंपरा आपण बघणार आहोत. यानुसार काळातील जीवनशैली आणि विचारांची ओळख पडते. बघा, लुटणे आणि वाण देण्याची परंपरा. संक्रांतीला सुवासिनी एकमेकींना वाण देतात. पूर्वीच्या काळी यात प्रामुख्याने मातीची छोटी सुकट मटकी असायची. त्यात ऊस, हरभरे, गाजर, बोर आणि तिळगुळ भरला जाई. हे केवळ देवाणघेवाण नव्हतं, तर निसर्गाकडून जे नवीन पीक आलं आहे त्याचा सन्मान आणि अन्नप्राप्ती कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो एक मार्ग होता. आजही खेडेगावामध्ये असा मार्ग अवलंबला जातो, पण शहरी विभागात तो तसा राहिला नाही. काळ्या रंगाचे महत्त्व काय होते? खरं तर हिंदू धर्मात शुभ कार्यात काळा रंग टाळला जातो, पण संक्रांत हा एकमेव असा सण आहे जेव्हा काळ्या रंगाचे कपडे आवर्जून घातले जातात. यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. संक्रांत थंडीच्या दिवसात येते. काळा रंग उष्णता शोषून घेतो आणि शरीराला ऊब देतो. जेव्हा पूर्वी उबदार कपडे फारसे नसायचे, तेव्हा ही पद्धत आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची होती. तिळगुळाचा आरोग्यदायी संदेश असा होता की तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. ही केवळ म्हण नाही. तीळ आणि गुळ हे दोन्ही पदार्थ उष्ण प्रकृतीचे आहेत. थंडीमुळे शरीरातील कोरडेपणा कमी करण्यासाठी आणि उष्णता टिकवून ठेवण्यासाठी हे पदार्थ खाण्याची पद्धत रूढ झाली. त्यासोबतच वर्षाच्या सुरुवातीला जुने हवे-दावे विसरून नात्यात तिळासारखा चिकटपणा, प्रेम आणि गुळासारखा गोडवा यावा, हा त्यामागचा सामाजिक संदेश होता. आता याला फक्त खाण्याच्या दृष्टीनेच आपण बघतो. तेव्हा लहान मुलांचे बोरन्हाण. संक्रांतीच्या काळात लहान मुलांसाठी बोरन्हाण हा कार्यक्रम केला जातो. यात मुलांच्या डोक्यावरून बोरं, उसाचे कर्वे, चुरमुरे आणि नाणी ओतली जातात. याचा मूळ उद्देश म्हणजे मुलाच्या आरोग्यासाठी हंगामी फळाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि त्यांच्या भोवती आनंदाचे वातावरण निर्माण करणे हा होता. कष्टाचा सन्मान. सुगडाची पूजा करायचो. शेतकरी कष्ट करून जे धान्य पिकवतो त्या धान्याची पूजा म्हणजे संक्रांत. जुन्या काळी स्त्रिया स्वतः शेतात जाऊन नवीन आलेल्या धान्याची पाहणी करत आणि त्यातील काही भाग देवाला अर्पण करत. हा सण म्हणजे मानवाचा निसर्गाशी असलेला अतूट संबंध दर्शवणारा सण आहे. भोगीची भाजी आपण करतो बघा. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. या दिवशी सर्व शेंगभाज्या, गाजर, वांगी असे एकत्र करून भोगीची भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी केली जाते. हे पदार्थ अत्यंत पौष्टिक असतात आणि बदलत्या ऋतूत शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. पूर्वीच्या काळी हा सण केवळ प्रदर्शन नसून तो आरोग्य, निसर्ग आणि समाज यांना जोडणारे दुवे होते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. आता बघा, आपण यातील फरक माहिती करून घेऊयात. आता बघा, कपडे आणि कोरेपणा. आता काय झालं, पूर्वीच्या काळी कोणती पद्धत होती? नवीन कपडे मिळणे दुर्मिळ होते. जुन्या साड्यांना स्वच्छ कडक करून त्या धुवून कोरे केले जात असे. आता आपण कपड्यांची रेलसेल आणि सणाधी मॉल आणि ऑनलाईन शॉपिंग करून दरवर्षी अगदी ब्रँडेड नवीन कपडे आपण घालतो. आता बघा, तिळगुळ बनवणे. घराघरात खलबत्त्यात तीळ कुटले जायचे. स्त्रिया एकत्र येऊन हाताने वळलेले लाडू बनवायच्या. त्यात कष्ट आणि प्रेम असायचे. आता वेळेच्या अभावामुळे बहुतांश लोक दुकानातून तयार लाडू किंवा हलवा विकत आणतात. घरगुती चव आणि तो एकत्र बसून बनवण्याचा आनंद कमी झालेला आहे. वाण लुटणे. वाण म्हणून मातीची सुकट, ऊस, बोरं, हरभरे यासारखी नैसर्गिक उत्पादने दिली जात असायची. ही निसर्गप्राप्ती कृतज्ञता होती. आता वाण म्हणून प्लास्टिकच्या वस्तू, स्टीलची भांडी, सौंदर्य प्रसाधने किंवा भेटवस्तू दिल्या जातात. यात निसर्गापेक्षा उपयोगाला जास्त महत्त्व आलेले आहे. सामाजिक संपर्क. लोक प्रत्यक्ष एकमेकाच्या घरी जाऊन पाय पडून तिळगुळ घ्यायचे. गल्लीतल्या गल्लीत सर्व बायका हळदी कुंकवासाठी एकत्र जमायच्या. आता प्रत्यक्ष भेटीसाठी व्हॉट्सअपवर शुभेच्छा देण्याचे प्रमाण वाढले आहे. स्टेटस ठेवून सण साजरा करण्याची पद्धत रूढ झालेली आहे. पतंगबाजी. गच्चीवर किंवा मैदानात जाऊन साध्या कागदी पतंगांनी आणि घरच्या मांजानी तासनतास खेळ चालत असे. आता पतंगबाजीचे स्वरूप
व्यावसायिक झाले आहे. चायनीज मांजा किंवा प्लास्टिकच्या पतंगामुळे पर्यावरणाचे आणि पक्ष्यांचे नुकसान वाढलेले आहे. सणामागचा हेतू नवीन पिकाचे स्वागत आणि थंडीच्या दिवसात शरीराचे पोषण आरोग्य हा मुख्य हेतू होता. आता सण हा एक इव्हेंट किंवा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा एक भाग झालेला आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर पूर्वी सण कष्टाचा आणि समाधानाचा होता. आज तो सोयीचा आणि प्रदर्शनाचा झाला आहे. तरीही